बडीशेप अत्यंत सुवासिक व देखण्या अशा बडीशेपेच्या रोपाला येणाऱ्या तुऱ्यांना पिवळी फुले येतात. या फुलांमध्येच बडीशेपेचे दाणे असतात. आपल्याकडे मुखशुद्धीसाठी या बडीशेपेचा वापर केला जातो. उष्ण प्रकृती असणाऱ्यांना उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होतो अशांनी रात्री बडीशेप पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी प्यावे. कोठ्यामधील उष्णता नाहीशी होते. बडीशेपेची पुरचुंडी पाण्यात ठेवून ते पाणी आजारी माणसांना प्यायला देणे गुणकारी ठरते. पित्तज्वर बरा होण्यासाठी बडीशेप पाण्यात उकळावी व साखर घालून प्यायला द्यावी. अर्धा किलो बडीशेप अर्ध्या लिटर पाण्यात 4-5 तास भिजत नंतर ते पाणी थोडे थोडे उकळून घ्यावे, गाळून घ्यावे व पुन्हा 400 ग्रॅम साखर घालून घट्ट सरबत बनवावे. उष्णतेचा त्रास होणाऱ्यांनी हे सरबत घेतले असता फायदा होतो. बडीशेप आवळासार, गंधक, ज्येष्ठ मध 100 ग्रॅम, यात सोनामुखी 25 ते 30 ग्रॅम घालावी. तसेच 60-70 ग्रॅम साखर घालून हे मिश्रण चांगले वस्त्रगाळ बारीक करावे. झोपताना गरम पाण्याबरोबर हे चूर्ण घेतले असता मलावरोध, मुरडा, अतिरिक्त उष्णता, रक्तविकार आदी विकार दूर होतात. उष्णतेचा खोकला झाला असता बडीशेप व खडीसाखरेचे चूर्ण तोंडात ठेवून त्याचा वारंवार रस प्यावा. आम्लपित्ताचा त्रास होत असल्यास बडीशेपेचा काढा करून प्यावा किंवा सुंठ बडीशेप गरम करून त्याचे चूर्ण कोमट पाण्याबरोबर घ्यावे. अपचनाचा त्रास होत असल्यास बडीशेप चावून खावी. बडीशेपेचा अर्क घेतल्याने पचन होते. तापाने येणाऱ्या उलट्या बऱ्या होतात. बडीशेपेचा काढा साखरेतून घेतल्यास उलटी होणे बंद होते.